नमस्कार, मी डॉक्टर सुरेखा दिलीप जाधव। आज आपल्याकडे डॉक्टर सुधीर पवार सर आलेले आहेत। नमस्कार। ते आपल्याला देहदानाविषयी माहिती सांगणार आहेत। नमस्कार, मी डॉक्टर सुधीर एकनाथ पवार। मी डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील वैद्यकीय महाविद्यालय विळद घाट अहिल्यानगर येथे शरीररचनाशास्त्र विभागात विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहे। आज मला देहदानाबद्दल माहिती देण्यासाठी खूप आनंद वाटेल। डॉक्टर, देहदान म्हणजे काय व त्याची गरज काय आहे? मॅडम, तुम्ही खूप छान प्रश्न विचारला की देहदान म्हणजे काय। तर आपल्याला असं म्हणता येईल की समाजामध्ये कुठलाही व्यक्ती 18 वर्ष नंतर तो एक देहदानाचा संकल्प करून स्वइच्छेने आपल्या मृत्यूनंतर तो एखाद्या जवळील वैद्यकीय महाविद्यालयाला आपला देह उपलब्ध करून देतो, तर या प्रक्रियेला आपण देहदान म्हणू शकतो। आता याच्याबद्दल गरज काय असं तुम्ही म्हणालात, तर गरज जर म्हणाल तर जेव्हा एखादा विद्यार्थी वैद्यकीय शाखेमध्ये महाविद्यालयामध्ये प्रवेश करतो, त्याला डॉक्टर बनायचं असतं, तर अशा वेळेस प्रथम वर्षाला त्याला शरीररचनाशास्त्र म्हणून एक विषय असतो। तो तसा क्लिष्ट आहे, परंतु त्याला सोपं करण्यासाठी, त्याला समजण्यासाठी आपल्याला अशा देहाची गरज पडते आणि या देहावरती तो प्रात्यक्षिक करून तो विषय खूप छान पद्धतीने समजून घेऊ शकतो। त्याच्यामुळे आपल्याला अशा देहाची गरज पडते। डॉक्टर, देहदान कोण करू शकते? देहदान जर म्हणाल तर देहदान हे साधारण वय वर्ष 18 याच्यानंतर कुठलाही व्यक्ती आपल्याला देहदानाची इच्छा व्यक्त करून तो जवळील वैद्यकीय महाविद्यालय किंवा रुग्णालय यांच्यामार्फत ॲनाटॉमी विभागामध्ये आपल्या मृत्यूपश्चात स्वइच्छेने देहदान करू शकतो। देहदानाची प्रक्रिया कशी असते? देहदानाची प्रक्रिया एक तर खूप सोपी आहे, समजण्यासाठी खूप सोपी आहे, करण्यासाठीही खूप सोपी आहे। तर देहदानाची प्रक्रिया म्हणाल तर यासाठी आत्ताच म्हटल्याप्रमाणे एक देहदानाचा फॉर्म उपलब्ध असतो। तो जवळील वैद्यकीय महाविद्यालयामध्ये ॲनाटॉमी विभाग किंवा रुग्णालयामध्ये वैद्यकीय अधीक्षक यांच्यामार्फत उपलब्ध होऊ शकतो। तर तो फॉर्म कसा भरावा याची माहिती द्याल तुम्ही? हां, तर तो फॉर्म अशा पद्धतीने असतो। तर याच्यामध्ये प्रथम पेजवरती पूर्ण देहदानाची माहिती दिलेली असते, दोन्ही बाजूने त्याची माहिती आहे। नंतर फॉर्म अ म्हणून हा एक जो भाग आहे तो देहदान करणाऱ्या व्यक्तीने भरावयाचा असतो। याच्यामध्ये त्याचा एक पासपोर्ट साईज फोटो अपेक्षित असतो। त्याच्यानंतर त्याची पूर्ण माहिती, त्याचा मोबाईल क्रमांक, व्यवसाय आणि पत्ता आणि त्याची सही जर येत नसेल तर आपण अंगठाही देऊ शकतो। याच्यामध्ये त्याची लिखित स्वरूपामध्ये एक संमती असते, आपल्या मृत्यूपश्चात स्वइच्छेने आपला देह वैद्यकीय शिक्षणासाठी किंवा संशोधनासाठी तो उपलब्ध व्हावा। तर अशा पद्धतीने फॉर्म अ जो असतो तो देहदान करणाऱ्या व्यक्तीने भरायचा। फॉर्म ब हा जवळील त्याच्या 2 नातेवाईकांनी भरून द्यायचा असतो। तो फॉर्म त्या व्यक्तीने केलेल्या इच्छा प्रकटेला त्यांची हरकत ना हरकत म्हणून किंवा संमती वजा असा हा फॉर्म ब असतो। याच्यामध्ये जवळील 2 नातेवाईकाची पूर्ण माहिती आवश्यक असते आणि त्यांची सही, त्याबरोबर त्यांचा आधार कार्ड नंबरही आपण तिथे नोंद करून घेतो। यामध्ये त्यांची लिखित स्वरूपामध्ये त्या व्यक्तीने जी केलेली इच्छा असते त्या इच्छेला त्यांची संमती असते। तर थोडक्यात आपण याला ना हरकती प्रमाणपत्र असं म्हणू शकतो। एकदा का हा फॉर्म भरल्यानंतर आणि याच्याबरोबर एक आधार कार्डची झेरॉक्स ज्या देहदान करणाऱ्या व्यक्तीची तीही जरूरत असते। एकदा का हा फॉर्म भरून दिल्यानंतर आपण त्याची नाव नोंदणी करून घेतो आणि त्याच्यामध्ये त्यांना त्यावेळेस त्यांनी इच्छा व्यक्त केली म्हणून आभारपत्र त्यांना देतो। त्याच्याबरोबर बॉडी डोनेशन कार्ड नावाचं एक छोटं आय कार्ड टाईप आपण त्यांना देतो। याच्यामध्ये परत त्यांचा एक पासपोर्ट साईज फोटो, त्यांची पूर्ण माहिती, त्यांची स्वाक्षरी असते, त्याचबरोबर विभाग प्रमुखाची स्वाक्षरी असते। त्याच्या पाठीमागून त्याच्या जवळील 2 नातेवाईकाची पूर्ण माहिती आणि त्यांची याला असलेली संमती, याच्यामध्ये त्यांच्या 2 सह्या एवढं अपेक्षित असतं। तर फॉर्म जमा केल्यानंतर त्यांना आभारपत्र आणि बॉडी डोनेशन कार्ड हे 2 डॉक्युमेंट त्यांना आपण देतो। डॉक्टर, तुम्ही फारच सोप्या पद्धतीने फॉर्म कसा भरावा याविषयी माहिती दिली, धन्यवाद। आता देहदानाचे काय काय फायदे आहेत आपल्याला? देहदानाचे फायदे जर म्हणाल तर याचे खूप फायदे आहेत। प्रथमतः आपण जर म्हटलं की जसं की आपण म्हटलं की वैद्यकीय शिक्षणामध्ये प्रथम वर्षासाठी शरीररचनाशास्त्र विभाग जो विषय आहे तो शरीररचनाशास्त्र विषय आपण सोपा करून विद्यार्थ्याला समजण्यासाठी मदत करू शकतो।
त्याच्यानंतर दुसरा फायदा म्हणाल तर जे पदव्युत्तर डॉक्टर असतात, जे म्हणजे नवीन तुम्हाला म्हणायचं आहे का MSMD करणारे डॉक्टर? येस, जे नवीन असतात, त्यांच्या बऱ्याचशा कन्सेप्ट अजून क्लिअर झालेल्या नसतात, अशा डॉक्टरांना असा देह जर उपलब्ध करून दिला तर नवीन टेक्नॉलॉजीनं जे लॅप्रोस्कोपिक इन्स्ट्रुमेंट असतात, नवीन ऑपरेशन असतात, तर याचं प्रात्यक्षिक करून ते त्यांचं स्किल इम्प्रूव्ह करू शकतात आणि पारंगत होऊ शकतात, जेणेकरून ॲक्च्युअल ऑपरेशन करताना त्याची त्यांना खूप मदत होते. याच्यानंतर अतिशय महत्त्वाचा जर फायदा म्हणाल तर आपण पर्यावरणाला जो दूषित होण्यापासून आपण रोखू शकतो. जसं की आपण आपल्या विधीनुसार जेव्हा देह जाळतो तर खूप मोठा त्यासाठी लाकडाचा स्टॉक लागतो किंवा होणारा जो धूर असतो त्याच्यामुळे पोल्युशन होतं. सर अशा विविध पोल्युशन आपण टाळू शकतो, पर्यावरणाला आपण एक चांगल्या पद्धतीने ठेवू शकतो. तर असे याचे असंख्य फायदे आहेत. त्याच्यामुळं देहदान हे खूप महत्त्वाचं आणि उपयोगी आहे. बरं, ह्या देहदानाबद्दलचा काही कायदा आहे का अस्तित्वात? तसं म्हणाल तर ही पूर्ण देहदानाची जी प्रक्रिया आहे ही कायद्याच्या अंतर्गतच होते. या कायद्याला आपण बॉम्बे ॲनाटॉमी ॲक्ट 1949 अशा नावानं प्रचलित आहे. आत्ता त्याच्यामध्ये थोडेसे बदल करून आपण त्याला महाराष्ट्र ॲनाटॉमी ॲक्ट 2014 अशा पद्धतीने संबोधित करतो. तर या देहदानाला पूर्ण या कायद्याचं संरक्षण आहे. डॉक्टर, तुम्ही फारच सोप्या पद्धतीने समजून सांगितलं आम्हाला, पण देहदानाविषयी आपलं स्वतःचं मत काय आहे त्याविषयी आम्हाला थोडक्यात सांगाल? नक्कीच. कारण देहदान ही मॅडम पाहता, देहदान ही खूप मोठी चळवळ आहे. तर अशा चळवळीमध्ये समाजातील सर्व स्तरावरच्या लोकांनी याच्यामध्ये सहभाग घेऊन ही चळवळ अजून मोठ्या पद्धतीने कशी करता येईल, जेणेकरून आता आपण पाहतो की इतके वैद्यकीय महाविद्यालय वाढत आहेत, विद्यार्थी संख्या वाढत आहे, तर नक्कीच देहाची जरूरत पण वाढत आहे. तर जी वाढीव देहाची रिक्वायरमेंट आहे तर ते आपण जास्तीत जास्त देह उपलब्ध करून तिथली त्याची गरज पुरवू शकतो, जेणेकरून समाजातला होणारा कुठलाही स्तरावरचा विद्यार्थी जेव्हा डॉक्टर बनतो तेव्हा तो चांगल्या पद्धतीने तो आपलं वैद्यकीय शिक्षण घेऊ शकतो आणि तो समाजाची सेवा चांगल्या पद्धतीने करू शकतो. त्याच्यामुळे हे देहदान खूप उपयोगी आहे. या चळवळीमध्ये सर्वांनी सहभाग घेतला पाहिजे असं मला वाटतं. म्हणजेच मरावे पण देहरूपी उरावे. नक्कीच असं म्हणायला काहीच हरकत नाही. आपण जिवंत असताना आपण आपल्या स्वइच्छेने आपलं आयुष्य जगत असतो. जर जाता जाता आपल्या मृत्यूपश्चात जर आपला देह जर कारणी लागत असेल, जेणेकरून एका देहावरती 12 ते 13 विद्यार्थी साधारण डॉक्टर बनतात, तर हा खूप मोठा समाजासाठी फायदा आहे आणि देण आहे. जिथे आपण समाजाला मोठं देणं असतो तर या रूपाने आपण ते पूर्ण करू शकतो. त्यामुळे तुम्ही म्हणाल तसं, आत्ताच म्हणाले तसं की मरावेरूपी कीर्तिरूपी उरावे, तर आपल्या मृत्यूनंतरसुद्धा आपण हे चांगलं काम समाजकार्य करू शकतो. त्याच्यामुळं हे देहदान खूप महत्त्वाचं आहे आणि चांगलं आहे. डॉक्टर, देहदान करताना कोणती काळजी घ्यायला हवी? अतिशय महत्त्वाचा हा विषय आहे. आत्ताच आपण जसं देहदानाच्या फॉर्मबद्दल माहिती दिली, तर त्याच्यानंतर जेव्हा प्रत्यक्षात घटना होते, प्रत्यक्षात मृत्यू झाल्यानंतर त्याचे जे जवळील नातेवाईक आहेत तर त्यांनी खूप त्यांच्यावरती जबाबदारी आहेत. एक तर त्यांनी ताबडतोब जवळील रुग्णालयाला किंवा संबंधित ॲनाटॉमी विभागातील संपर्क क्रमांकावरती त्यांनी संपर्क करणं जरुरी आहे, जेणेकरून त्यांना आपण पुढील प्रोटोकॉल देतो. त्यानंतर अतिशय महत्त्वाचं म्हणजे त्यांनी त्यांचे असलेले फॅमिली फिजिशियन्स, आता तिथे ॲलोपॅथी असो किंवा आयुर्वेदवाले असो किंवा होमिओपॅथी, कुठलेही पॅथीवाले असो, त्यांचं रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर तो असावा. तर त्यांच्या थ्रू एक आपल्याला डेथ सर्टिफिकेट म्हणजे डिक्लेरेशन ऑफ डेथ, परंतु तो नैसर्गिक मृत्यू अशा पद्धतीचं नमूद केलेलं एक डेथ सर्टिफिकेटची खूप आवश्यकता असते. या सर्टिफिकेटशिवाय आपल्याला देहदान प्रक्रिया पूर्ण करता येत नाही. तर अशा पद्धतीने फॅमिली फिजिशियनला पण कळवणं जरुरी आहे आणि देहदान करण्यापूर्वी असं सर्टिफिकेट उपलब्ध करून देणं जरुरी आहे. याच्यानंतर महत्त्वाचं, मृत्यूपश्चात साधारण 6 ते 7 तासाच्या आतमध्ये तो देह आपल्या वैद्यकीय महाविद्यालयामध्ये उपलब्ध झाला पाहिजे. आता 6 ते 7 तासाचा कालावधी का? तर याच्यामध्ये तो देह जो आहे आतून खराब होण्याची प्रक्रिया 6-7 तासानंतर जास्त होण्याची शक्यता असते. तर ते रोखण्यासाठी आपल्याला 7 तासाच्या आतमध्ये तो देह जर वैद्यकीय महाविद्यालयाला उपलब्ध करून दिला तर आपण त्याची
व्यवस्थित काळजी घेऊन 4 डिग्री टेम्परेचरला ठेवून तो देह व्यवस्थित प्रिझर्व करू शकतो. त्याच्यामुळे 7 तासाचा टाईम वेळ हा खूप महत्त्वाचा आहे कालावधी. आणि एकदा का सर्व ही प्रक्रिया झाली की आपण पुढील प्रक्रिया म्हणजे एकदा देह दिल्यानंतर आपण त्यांना परत एक देहदानाचं सर्टिफिकेट किंवा आभारपत्र आपण असं म्हणू, याच्यामध्ये त्याच्या संबंधित नातेवाईकाला की तुमच्या अमुक नात्याच्या व्यक्तीने आमच्या संस्थेस देहदान केलं आहे म्हणून असं एक प्रमाणपत्र दिलं जातं. ते अतिशय महत्त्वाचं आहे. तर हे आमच्याकडनं आमचे जे प्रमुख आहेत, इन्स्टिट्यूटचे हेड, विभाग प्रमुख यांच्या सहीद्वारे त्यांना जवळील नातेवाईकाला दिलं जातं. तर हे आभारपत्रसुद्धा खूप महत्त्वाचं आहे. अशा पद्धतीने मृत्यू झाल्यानंतर हे पुढील प्रक्रिया पुढील गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आता याच्यामध्ये मला अजून एक सांगायला आवडेल की जर फॉर्म भरला नसेल तर अशी व्यक्ती देहदान करू शकेल का? तर नक्कीच करू शकते. याच्यासाठी फक्त जवळील नातेवाईकाची इच्छा असणं जरुरी आहे. त्याच्याचबरोबर जर ती व्यक्ती अतिशय वृद्ध असेल, येऊ शकत नसेल आणि फक्त इच्छा व्यक्त केली असेल तरीसुद्धा आपण हा फॉर्म आपण मृत्यूपश्चात भरून घेऊ शकतो. फक्त इथं त्याची इच्छा आपण वाया न जाऊ देता आपण त्याचं देहदान करून घेऊ शकतो. फक्त वेळेचं बंधन, नैसर्गिक मृत्यू आणि एक डेथ सर्टिफिकेट या 3 गोष्टी जर असतील तर नक्कीच आपण ज्यांनी फॉर्मसुद्धा नाही भरला अशा व्यक्तीचं सुद्धा देहदान करून घेऊ शकतो. सर, मला एक प्रश्न पडला आहे, देह आणण्यासाठी तुम्ही काही व्यवस्था करू शकता? नक्कीच. आपण एक ठराविक अंतरापर्यंत, कारण जसं याला म्हटलं की 7 तासाचा कालावधी आहे, तर साधारण आपण 60 ते 70 किलोमीटरपर्यंत आपल्या संस्थेतर्फे आपण शववाहिका जी आहे, ॲम्ब्युलन्स आपण आहे ती त्यांना प्रोव्हाइड करू शकतो. नक्कीच. पण वेळ जर कमी असेल तर यासाठी थोड्याशा अडचणी येऊ शकतात. पण नक्कीच आपण होईल तोपर्यंत आपण त्यांना 60 ते 70 किलोमीटरपर्यंत आपण आपली सर्व्हिस फ्री ऑफ कॉस्ट देऊ शकतो. धन्यवाद डॉक्टर, तुम्ही इथं आल्याबद्दल आणि आज देहदानाविषयी खूप छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद.